नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. यश नेहमीप्रमाणे सरिता काकूंच्या घरी गेला होता. त्यांच्या घरी जाण्याने ही त्यांच्या दिनचर्याचे अविभाज्य भाग बनला होता. फक्त आजचेच नाही तर गेल्या काही दिवसापासून हे नित्याचे झाले होते. सरिता त्याच्या आईची मैत्रीण असल्या तरी यश आणि काकूच्या नात्यात नेहमी काहीतरी वेगळे, अधिक सखोल होते. त्यांना भेटल्यावर यशला एक प्रकारची अनामिक शांतता आणि ओढ जाणवत होत असे, जी त्याला इतर कुठेही मिळत नसे. त्याला अनेकदा वाटायचं की त्याच्या असऱ्या चेहऱ्यामागे, त्याच्या बोलण्यात, त्यांच्या प्रत्येक हावभावात एक अनाकलनीय गुपित दडला आहे. एक अशी भावना जी शब्दात व्यक्त करता येत नाही, पण तरीही त्याच्या मनात कुतूहल निर्माण करत असे. आज मात्र त्याला जाणवलं की हे गुपित उलगडण्याची वेळ जवळ आली होती. हवे एक वेगळीच गूढ ऊर्जा तरंगत होती. यश, आज मी तुझ्यासाठी एक खास पेय बनवलं आहे, सरिता काकू म्हणाल्या. त्यांच्या डोळ्यात एक चमक होती जी यशने पूर्वी कधी पाहिली नव्हती. ती चमक एका अज्ञात आकर्षणाने भरलेली होती. त्यांच्या हातात एक चमचमीत आकर्षण केसरी रंगाचा ग्लास होता, ज्यातून एक मंद गोड सुगंध दरवळत होता. तो सुगंध नेहमीपेक्षा पेयापेक्षा वेगळा होता, अधिक मोहक आणि स्मृतींना जागवणारा. यशने तो ग्लास घेतला. त्याच्या मनात थोडी शंका होती, पण काकूंच्या डोळ्यातील आमंत्रण तो नाकारू शकला नाही. त्याने हळूच एक घोट घेतला. त्या पेयात चव त्याला अनपेक्षित आवडली. गोड आणि थोडीशी तुरट, पण एक वेगळी चपरीची जादू त्यात होती. क्षणार्धात त्याला जाणवलं की त्याचे डोळे हलकं होत आहे, जणू काही तो हवेत तरंगता. त्याच्या शरीरात एक मंद अनावर उष्णता हळूहळू पसरत होती, जणू शरीरातील प्रत्येक पेशीला ती उष्णता अनुभवता येत होती. एक प्रकारची सुगत नशा त्याला वेळू लागली होती. विचार स्पष्ट होऊ लागले, पण एक नवीन स्पष्टता त्याला घेरून टाकत होती. काकू, हे काय आहे? यशने जरा अस्पष्ट कंप पाहणाऱ्या आवाजात विचारलं. त्याच्या डोळ्यात थोडी भीती असली तरी कुतूहल आणि एक अनोखी ओढ अधिक होती. त्याला समजेन असं झालं होतं की नक्की काय घडत आहे, पण त्याला नवीन जाणीवेपासून दूर जायचं नव्हतं. त्याला वाटलं, काही हो, मला हे अनुभव घ्यायचा आहे. सरिता काकूंच्या ओठावर एक रहस्यमय मोहक स्मित होतं, जे त्याच्या सौंदर्यात एक वेगळेच अंधार आणि आकर्षण निर्माण करत होतं. यशचा श्वास अधिक खोल आणि अस्थिर झाला. त्याच्या बोटांचा तो हलका गुलाबी स्पर्श त्याच्या अंगावर विजेचा कडकडता ठिणगी उधळत होती. तिच्या हाताची त्याच्या गालावरून हळुवारपणे त्याच्या मानेपर्यंत आली आणि तिथे थांबली. त्याचा प्रत्येक केस तिच्या त्या स्पर्शाला ओळखू लागला होता. त्याला भान होते की ही फक्त एक जादू आहे, पण ही जादू त्याला एखाद्या वेड्यात पाहत होती. काकूंच्या डोळ्यातील ती अथांग गहराई यशच्या स्वप्नातही कधी पाहिली नव्हती. ते डोळे जणू काही त्याला आवाहन देत होते. शांत रहा, शरण या, स्वतःला विसरून जा. त्याच्या स्मरणशक्तीतले सारे तर्क, सारे प्रश्न हळूहळू विरघळू लागले. त्याच्या अंगातला प्रत्येक थरकाप, प्रत्येक विश्वास आता फक्त तिच्यासाठीच होता. का म्हणून सांगू, तिने अगदी मंजूळ आवाजात विचारले. तिचे ओठ यशच्या कानाजवळ सरकले. तिचा श्वास त्याच्या गालावर पडताच त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिचे केस त्याच्या खांद्यावर सरकले आणि त्यातल्या हलकासा चंदनाचा सुगंध त्याला भरून गेला. कारण तू मला हवा आहेस, फक्त तुझ्यासाठी, हे शब्द यशच्या कानी पडताच त्याचे डोळे आपोआप मिटले. त्याच्या हाताने तिचा हात हळुवारपणे धरला, तिला आणखी जवळ खेचलं. त्याला जाणवत होतं की त्याचे हृदय एखाद्या वेड्या नदीसारखे वाहू लागले होते. तिच्या त्या कोवळ्या बोटांनी त्याचे आपले बोट गुंतले. हातातील तो ओलावा, ती ऊब, तिच्या बोटांचे त्याच्या बोटाशी असलेले ते मुख्य संभाषण, सारे काही त्याला एखाद्या स्वप्नात घेऊन जात होते. तिने त्याच्या अनुवटीला हलकेच वर करून त्याच्याकडे पाहिले. यशने डोळे उघडले. तिच्या त्या डोळ्यात आता केवळ ओढ नव्हती, तर एक वेळ होती. त्याच्यासाठीच वेळ. त्याच्या भुयावरचा घाम पुसताना तिचा हात थोडासा थरथरला. हा तरका यशच्या अंगातील अग्नीला आणखीन भडकवून गेला. काकू, त्याने ओठावरून तिचे नाव घेतले, पण ते नाव आता एक औपचारिकता उरली होती. त्याच्या आवाजात गहिरा कणा तिच्यापर्यंत पोहोचला आणि ती असली, एक हलकी, रहस्यमय पण अत्यंत मोहक हसरी. त्याने तिच्याकडे पाहिले. तिचे केस त्याच्या बोटांनी सरकवले, तिच्या कानामागे सरकवले. तिचा चेहरा आता पूर्णपणे त्याच्या समोर होता. तिच्या डोळ्यातील प्रकाश त्याला एक नवीनच दुनिया दिसत होती. एक दुनिया जिथे फक्त ते दोघे होते. एक दुनिया जिथे फक्त ही जादू होती. या क्षणाची जादू. त्याची नजर तिच्या ओठावर स्थिरावली. गुलाबी कोवळे थरथरणारे त्याचा श्वास वेगाने चालू लागला. हिने त्याच्याकडे हसत विचारले, काय पाहतोस? यशच्या ओठावर उत्तर नव्हते, फक्त एक हसू होतं, एक भारावलेलं मादक हसू. त्याने हळूहळू तिच्याकडे झुकत विचारले, ही जादू संपू नकोस, कधी संपू नकोस. तिच्या डोळ्यात आता तृप्ती होती,
पण त्याहून अधिक मोठी ओढ तिने त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. तो स्पर्श इतका हलका होता, पण यशला तो जणू विजेसारखाच भेदून गेला. त्याने तिला हातात घट्ट धरले. आता त्याला कोणतेही बंधन, कोणतीही मर्यादा मान्य नव्हती. तिच्या त्या मृद ओठांच्या स्पर्शाने खोलीतील हवा बदलून गेली. दिव्यांचा प्रकाश आता मंद, सोनेरी आणि अलौकिक वाटू लागला. यशला जाणवले की हा क्षण त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर, सर्वात गहन आणि सर्वात रोमॅन्टिक क्षण होता. तो तिच्या हरवला होता, संपूर्ण हरवला होता आणि त्याला ते हरवणे गोड वाटत होते. कारण मला तू आवडतोस यश, फक्त तुझ्या दिसण्याने नाही तर माझ्या मनापासून, माझ्या आत्म्यापर्यंत. सरिता काकूंनी त्याच्या कानात हळूच बुजलं. त्याच्या श्वासांची उष्णता यशच्या मानेला लागली. त्याच्या शरीरात एक तीव्र रोमांचकारी लहर दौडली. त्याला जाणवले की त्याच्या भावना त्याच्या नियंत्रणाबाहेर जात आहे आणि त्याला यापुढे प्रतिकार करायची इच्छाही नव्हती. त्याला फक्त सरिता काकूंच्या नवीन जगात, त्याच्या प्रेमात, गर्देत हरून जायचं होतं. त्या क्षणी त्याला सर्व जगाचा विसर पडला. रात्रीचे गूढ रोमांच आवाहन. त्या रात्री त्यांच्यात एक नवीन गुपित प्रेमकथा सुरू झाली. पण ही केवळ एका रात्रीची गोष्ट नव्हती. त्या पेयाचा प्रभाव आणि काकूंच्या स्पर्शाची जादू यशवर इतकी झाली होती की त्याला आता प्रत्येक संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर काकूंच्या घरी जाण्याची एकदम अदम्य ओढ लागू लागली. दिवसभर तो फक्त संध्याकाळची वाट पाहत असे. ऑफिसमधून किंवा कॉलेजमधून परतल्यावर तो घरी जाण्याऐवजी थेट काकूंच्या दाराशी थांबत असे. सरिता नेहमी त्याचे स्वागत करत. त्याच्या चेहऱ्यावर तेच रहस्यमय स्मित असे जे पहिल्यापासून दिवसापासून यशला मोहित करत आले होते. प्रत्येक रात्री काकू त्याला तेच केसरी रंगाचे पेय देत असत. प्रत्येक घोटात यशला ते सुखद झिंग आणि तिचं तीव्र उष्णा जाणवत असे, जी त्याला काकूंच्या आणखी जवळ जात होती. तो ग्लास रिकामा झाल्यावर काकू हलकसं त्याच्याजवळ सरकत होत. त्याचे स्पर्श पूर्वीपेक्षा अधिक धैर्यवान आणि त्याच्या नजरेतील ओढ अधिक गर्द असे. प्रत्येक रात्री यश तिच्या कुशीत विसावत असे. बाहेर जग त्याच्या नियमानुसार चालत असे, तरी काकूंच्या घरात त्याच्या दोन जीवामध्ये एक वेगळंच विश्व आकार घेत होतं. एक असे विश्व जे जगापासून लपलेलं होतं, पण त्यांच्यासाठी सर्वात पवित्र, गूढ, चिरंतर होतं. हे रोजची मिलन, ही रोजची नशा त्यांच्यातील गूढबंधन अधिक रूढ करत होती. यशला आता या पेयाची आणि काकूंच्या स्पर्शाची सवय पडली होती. एक अशी सवय जी त्याला कधीच मोडायची नव्हती. हे गुपित होतं जे त्याच्या दोन मनात आणि दोन शरीरात कायमचं दडलं होतं. यशला दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली तेव्हा त्याच्या मनात एक विचित्र बेचैनी होती. मागच्या रात्रीच्या अनेक गोष्टी त्याला धुसर आठवत होत्या. सरिता काकूंच्या घरातील प्रत्येक क्षण जणू स्वप्न आणि वास्तव यांच्या मधोमध अडकून पडला होता. त्याने स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला, पण मन पुन्हा पुन्हा त्या केसरी पेयाकडे आणि काकूंच्या रहस्यमय हास्याकडे खेचले जात होते. संध्याकाळ होताच त्यांच्या पावलांनी पुन्हा आपोआप त्या घराचा रस्ता धरला. दार उघडताच सरिता काकूंनी नेहमीप्रमाणे हसून त्याचे स्वागत केले, पण आज त्यांच्या चेहऱ्यावर किंचित चिंता होती. त्यांनी यशला बसायला सांगितले आणि काही क्षण शांत राहिल्या. मग हळू आवाजात म्हणाल्या, यश, आता तुला एक सत्य सांगायची वेळ आली आहे. यशच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. हे पेय नेमकं काय आहे आणि माझ्याबरोबर हे सगळं का घडत आहे, त्याने विचारले. काकूंनी कपाटातून एक जुनी डायरी काढली. तिची पाने पिवळी पडली होती आणि त्यावर अनेक वर्षापूर्वीच्या नोंदी होत्या. त्या म्हणाल्या, ही डायरी माझ्या आजोबांची आहे. त्यांनी काही दुर्मिळ वनौषधीवर संशोधन केलं होतं. त्या पेयामुळे माणसाच्या भावना तीव्र होतात, आठवणी जागा होतात आणि मनात दडलेले विचार समोर येतात. पण त्याचा अतिरेक धोकादायक ठरू शकतो. यशच्या अंगावर शहारे आले. त्याला मागच्या काही दिवसांतील स्वतःच्या वागण्याचा अर्थ समजू लागला. तो काही क्षण शांत बसला. तेवढ्यात बाहेर जोराचा वारा सुटला आणि घरातील दिवे अचानक लुकलुकू लागले. डायरीतील एक पान आपोआप उलटले. त्यावर लाल शाईने लिहिले होते, जो सत्य शोधेल त्याची सर्वात मोठी परीक्षा अजून बाकी आहे. यश आणि सरिता काकू एकमेकांकडे पाहत राहिले. त्याच क्षणी दरवाजावर 3 जोरदार टकटक झाली. काकूंच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. त्या कुजबुजल्या. तो आला. इतक्या वर्षांनी तो परत आला. यशने धैर्य करून दरवाजाकडे पाऊल टाकले, पण दरवाजा उघडताच समोर उभा असलेला अनोळखी माणूस पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पुढे काय होणार याची कल्पनाही त्याला नव्हती. यशने दरवाजा उघडला. समोर उभा असलेला माणूस काही क्षण त्यांच्याकडे शांतपणे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात एक विचित्र स्थिरता होती. सरिता काकूंच्या चेहऱ्यावरची चिंता आता स्पष्ट दिसत होती. त्यांनी हळू आवाजात विचारले, तू इथे कसा? तो माणूस फक्त एवढेच म्हणाला, भूतकाळ कितीही लपवला तरी तो एक दिवस दार ठोठावतोच. घरात काही क्षण नीरव शांतता पसरली. यशला काहीच समजत नव्हते.
त्याने सरिता काकूंकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते, पण त्याच वेळी त्यात एक अनामिक धैर्यही दिसत होते. त्या म्हणाल्या, यश, आजपर्यंत मी तुला अनेक गोष्टी सांगितल्या नाहीत, कारण योग्य वेळ आलेली नव्हती. तो माणूस शांतपणे निघून गेला, पण जाताना टेबलावर एक जुने लिफाफे ठेवून गेला. लिफाफ्यावर फक्त एकच शब्द लिहिला होता, सत्य. यशने थरथरत्या हातांनी तो उघडला. आत एक जुना फोटो होता. तो फोटो तरुण सरिता, त्यांच्या काही मित्रमैत्रिणी आणि एक हसरा मुलगा दिसत होता. फोटोच्या मागे लिहिले होते, कधी कधी आयुष्य आपल्याला ज्या व्यक्तींची सर्वाधिक काळजी असते त्यांच्यापासून दूर नेते. यशने सरिता काकूंना प्रश्नार्थक नजरेने पाहिले. त्या हलकेसे असल्या. प्रेम म्हणजे नेहमी जवळ असणे नसते यश. कधीकधी एखाद्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी स्वतःच्या भावना मनातच जपाव्या लागतात. त्यांच्या आवाजात कोमलता होती. यशच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. त्या दोघांनी खिडकीतून बाहेर पाहिले. बाहेर पाऊस सुरू झाला होता. थेंबांच्या मंद आवाजात अनेक न बोललेले शब्द विरघळून जात होते. त्या शांत क्षणी दोघांनाही जाणवले की काही नाती शब्दांपेक्षा विश्वासाने अधिक घट्ट विणली जातात. पण टेबलावर ठेवलेल्या लिफाफ्यात अजून एक दुमडलेले पत्र बाकी होते. यशने ते उघडले. पहिल्याच ओळीत लिहिले होते, जर हे पत्र तुझ्या हातात आले असेल तर समज की आता संपूर्ण सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे. आणि पुढच्या पानावर असे एक नाव लिहिलेले होते, जे पाहताच यशच्या चेहऱ्यावरील भाव पूर्णपणे बदलले. त्याला कळून चुकले की त्याच्या आयुष्याची खरी कहाणी आता सुरू होणार होती. यशने थरथरत्या हातांनी पत्र उघडले. त्याच्या नजरेसमोर पहिलेच नाव आले आणि तो काही क्षण स्तब्ध उभा राहिला. ते नाव त्याच्या वडिलांच्या जुन्या मित्राचे होते. खाली लिहिले होते, जर हे पत्र वाचत असशील तर समज की तुझ्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे आता तुला मिळणार आहेत, पण प्रत्येक उत्तरासोबत एक नवीन प्रश्नही उभा राहील. यशने एक खोल श्वास घेतला आणि पुढे वाचू लागला. पत्रात अनेक वर्षापूर्वी घडलेल्या घटनांचा उल्लेख होता. सरिता आणि यशच्या कुटुंबामध्ये एक गहिरे मैत्रीचे नाते होते, पण काही गैरसमजामुळे दोन्ही कुटुंबे दूर गेली होती. त्या दिवसानंतर अनेक गोष्टी कायमच्या बदलल्या. सरिता शांतपणे त्याच्याकडे पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यात दडलेले दुःख आज प्रथमच स्पष्ट दिसत होते. यश त्यांच्या जवळ गेला आणि हळू आवाजात म्हणाला, इतकं सगळं एकट्याने कसं सांभाळलं? सरिता हलकेसे असल्या. काही नाती काळाच्या ओघात बदलतात, पण त्यांच्यातील आपुलकी कधीच संपत नाही. त्यांच्या त्या शब्दात एक विलक्षण ऊब होती. त्या क्षणी यशला जाणवलं की त्यांच्या मनात निर्माण झालेली ओढ आता एका वेगळ्याच भावनेत बदलली होती. विश्वास, जिव्हाळा आणि एकमेकांना समजून घेण्याची इच्छा. बाहेर पडणारा पाऊस थांबला होता. खिडकीतून चंद्रप्रकाश घरात पसरला होता. त्या शांत प्रकाशात दोघे काही क्षण न बोलता बसून राहिले. शब्दांची गरजच उरली नव्हती. अचानक सरितांचा फोन वाजला. त्यांनी कॉल उचलला आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव एका क्षणात बदलले. काय? इतक्या वर्षांनी त्या एवढेच म्हणाल्या. फोन ठेवताच त्यांनी यशकडे पाहिले. उद्या सकाळी आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे. तिथे तुला त्या व्यक्तीची भेट होईल जिने हे संपूर्ण रहस्य जिवंत ठेवले. यशने मान डोलावली. त्याच्या मनात उत्सुकता, भीती आणि आशा तिन्ही भावना एकाच वेळी दाटून आल्या होत्या. त्याला जाणवत होते की उद्याचा दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा वळण ठरणार होता. पण त्याला अजून माहीत नव्हते की त्या भेटीनंतर त्याला स्वतःच्या भूतकाळाबद्दल असे सत्य समजणार होते, ज्यामुळे त्याच्या आयुष्याचा अर्थच बदलून जाणार होता. यशच्या दुसऱ्या दिवशी पहाटेच उठला. रात्रभर त्याला नीट झोप लागली नव्हती. पत्रातील प्रत्येक शब्द त्याच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होता. सरिता शांतपणे तयार झाल्या आणि दोघेही गावाबाहेर असलेल्या एका जुन्या वाड्याकडे निघाले. प्रवासभर फारसे बोलणे झाले नाही. दोघांच्या मनात एकच प्रश्न होता, आज नेमके कोणते सत्य समोर येणार? वाड्यात प्रवेश करताच त्यांनी एक वृद्ध गृहस्थ भेटले. त्यांच्या चेहऱ्यावर वयाच्या खुणा होत्या, पण डोळ्यांत विलक्षण तेज होते. त्यांनी यशकडे पाहून मंद स्मित केले. मी तुझीच वाट पाहत होतो, ते म्हणाले. यश आश्चर्यचकित झाला. तुम्ही मला ओळखता? वृद्धांनी कपाटातून एक लाकडी पेटी बाहेर काढली. त्यात जुनी छायाचित्रे, काही पत्रे आणि एक डायरी होती. त्यांनी डायरी यशच्या हातात देत सांगितले, या पानात तुझ्या कुटुंबाची कहाणी आहे. अनेक वर्षापूर्वी एका गैरसमजामुळे दोन कुटुंबे एकमेकांपासून दूर गेली. त्या गैरसमजाची किंमत अनेकांनी मोजली. यशने डायरी उघडली. प्रत्येक पानावर आठवणी होत्या, मैत्रीच्या, विश्वासाच्या आणि नंतर आलेल्या तुटलेल्या नात्यांच्या. त्याला समजू लागले की अनेक गोष्टी जशा त्याने ऐकल्या होत्या तशा प्रत्यक्षात घडल्या नव्हत्या. सरिता शांतपणे म्हणाल्या, मी तुला हे आधी सांगू शकले नाही कारण पुरावे माझ्याकडे नव्हते. आता सत्य तुझ्यासमोर आहे. तेवढ्यात वृद्धांनी अजून एक बंद लिफाफा त्याच्यासमोर ठेवला. हे तुझ्या वडिलांनी अनेक वर्षापूर्वी लिहिले होते. त्यांनी सांगितले होते की योग्य वेळ आल्याशिवाय हे कोणालाही देऊ नको. यशने लिफाफा उघडला. पत्रात लिहिले होते, बाळा, जर तू हे वाचत असशील
तर समज की तू सत्यापर्यंत पोहोचलास. लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः सत्य शोध, कारण आपल्या कुटुंबाला वेगळे करणारी गोष्ट वैर नव्हती, तर एक नियोजनबद्ध फसवणूक होती. पत्राच्या शेवटी एका व्यक्तीचे नाव आणि पत्ता लिहिला होता. वृद्ध गृहस्थ गंभीर आवाजात म्हणाले, ज्याचे नाव या पत्रात आहे तो अजून जिवंत आहे. त्याच्याकडे शेवटचा पुरावा आहे. पण सावध राहा, त्याला माहीत नाही की तुला सत्याचा मार्ग कळला आहे. यशने पत्र काळजीपूर्वक दुमडून खिशात ठेवले. आता त्याच्यासाठी हा फक्त भूतकाळाचा शोध राहिला नव्हता, तो आपल्या कुटुंबाचा सन्मान परत मिळवण्याचा प्रवास बनला होता. सरिता त्याच्या बाजूला उभ्या होत्या. त्या म्हणाल्या, या पुढचा प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. दोघेही वाड्याबाहेर पडले. दूरवर काळे ढग पुन्हा जमू लागले होते. जणू निसर्गही पुढे उलगडणाऱ्या सत्याची चाहूल देत होता. त्याच्या पुढच्या प्रवासात त्यांना असा पुरावा मिळणार होता, जो अनेक वर्षापासून दडवून ठेवलेले रहस्य कायमचे उघड करणार होता. सरिता आणि यश गावाच्या बाहेरच्या जुन्या घाटावर पोचले. संध्याकाळचा सूर्य हळूहळू मावळत होता. आकाशात केशरी आणि जांभळ्या रंगाची छटा पसरल्या होत्या आणि नदीच्या शांत पाण्यावर त्या रंगाचे प्रतिबिंब हलकेच डोलत होते. काही क्षण दोघेही शांत उभे राहिले. त्या शांततेत अनेक न बोललेले प्रश्न तरंगत होते. सरिता हळू आवाजात म्हणाल्या, यश, काही लोक आपल्या आयुष्यात येतात, ते आपल्याला बदलण्यासाठी आणि काही रहस्य उलगडण्यासाठी. यश त्यांच्या शब्दांकडे लक्ष देत होता. त्याला जाणवत होते की त्यांच्या मनात अजूनही काहीतरी दडलेले आहे. तेवढ्याच सरितांनी आपल्या पिशवीतून एक जुनी चांदीची किल्ली काढली. किल्लीवर एक विचित्र चिन्ह कोरलेले होते. ही किल्ली मला अनेक वर्षापूर्वी मिळाली होती, त्या म्हणाल्या. ज्याने मला ती दिली त्याने एवढेच सांगितले होते, योग्य व्यक्ती भेटल्यावरच तीही वापर. यशने आश्चर्याने किल्ली हातात घेतली. त्याच चिन्हाची आकृती त्याने आधी डायरीच्या शेवटच्या पानावर पाहिली होती. म्हणजे ही किल्ली त्या रहस्याशी जोडलेली आहे, त्याने विचारले. सरिता फक्त हलकेसे हसल्या. त्या दोघांनी दुसऱ्या दिवशी पहाटे जुन्या वाड्याच्या तळघरात जाण्याचा निर्णय घेतला. रात्रभर यशला झोप लागली नाही. त्याच्या मनात सतत ते किल्ली, ते चिन्ह आणि डायरीतील अपूर्ण नोंदी फिरत होत्या. पहाटे ते दोघे वाड्यात पोहोचले. तळघराचा जड दरवाजा उघडताच थंड हवा त्याच्या चेहऱ्यावर आली. भिंतीवर जुनी चित्रे होती आणि एका कोपऱ्यात मोठी लोखंडी पेटी ठेवलेली होती. यशने किल्ली कुलुपात फिरवली. कुलूप उघडताच पेटीतून जुनी पत्रे, काही छायाचित्रे आणि एक नकाशा दिसला. नकाशाच्या मागे फक्त एकच ओळ लिहिलेली होती, सत्य नेहमी डोळ्यासमोर असते, पण ते पाहण्यासाठी विश्वासाची गरज असते. त्याच क्षणी तळघराच्या दुसऱ्या टोकाला एखाद्याच्या पावलांचा आवाज घुमला. दोघांनी मागे वळून पाहिले. अंधारातून एक सावली पुढे येत होती. ती व्यक्ती शांतपणे म्हणाली, इतक्या वर्षांनी अखेर तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, पण तुम्ही उघडलेली पेटी हे रहस्य संपवणार नाही, तर एका अजून मोठ्या रहस्याची सुरुवात करणार आहे. तळघरातील अंधारातून पुढे आलेली सावली आता स्पष्ट दिसू लागली. तो मध्यमवयीन माणूस होता. त्याच्या हातात एक जुना कंदील होता आणि त्याच्या चेहऱ्यावर अनेक वर्षापूर्वीचे अनुभव कोरलेले दिसत होते. त्याने शांतपणे यश आणि सरिताकडे पाहिले. तुम्ही त्या उत्तराच्या शोधात आहात, त्याची किंमत मोजण्याची तयारी आहे का? त्यांचा प्रश्न ऐकताच तळघरात पुन्हा शांतता पसरली. यशने न घाबरता उत्तर दिले, सत्य कितीही कठीण असलं तरी ते जाणून घ्यायचं आहे. त्या माणसाने मंद स्मित केले आणि पेटीतील नकाशा उचलला. नकाशावर वाड्याच्या मागील डोंगरात लपलेल्या एका गुप्त जागेची खूण होती, जिथे तुमच्या प्रश्नांची उत्तर आहेत, तो म्हणाला. पण त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी विश्वास एकमेकावर ठेवावा लागेल. सरिताने यशकडे पाहिले. गेल्या काही दिवसांत त्यांच्या दोघांमध्ये एक वेगळाच जिव्हाळा निर्माण झाला होता. तो आकर्षणापेक्षा खोल होता. एकमेकांवरचा विश्वास, काळजी आणि साथ देण्याची तयारी. यशने शांतपणे तिच्याकडे हात पुढे केला. क्षणभर थांबून सरिताने त्याचा हात हातात घेतला. दोघेही काही बोलले नाहीत, पण त्या क्षणी त्यांना जाणवलं की पुढचा प्रवास ते एकटे नाहीत. तळघरातून बाहेर पडताच पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या. डोंगराच्या दिशेने जाणारी पायवाट धुक्याने झाकली होती. ते दोघे सावकाश पुढे निघाले. काही अंतरावर त्यांना एक प्राचीन दगड किमान दिसली. कमानीवर तेच रहस्यमय चिन्ह कोरलेले होते, जे किल्लीवर आणि डायरीत होते. यशने किल्ली कमानीतील छोट्या कप्प्यात बसवली. क्षणभर काहीच घडलं नाही. मग दगडी भिंतीतून मंद घरघर ऐकू आली आणि एक गुप्त मार्ग हळूहळू उघडू लागला. आतून थंड वाऱ्याची झुळूक आली. त्या वाऱ्यासोबत एक जुना परिचित सुगंधही दरवळला. सरिताच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलले. त्या कुजबुजल्या. हा सुगंध मला अनेक वर्षापूर्वीच्या त्या रात्रीची आठवण करून देतो.
यशने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. तो काही विचारणार इतक्यात गुप्त मार्गाच्या शेवटी एक प्रकाश दिसू लागला. त्या प्रकाशात एका व्यक्तीची अस्पष्ट आकृती उभी होती. ती व्यक्ती हळूहळू पुढे आली आणि म्हणाली, तुम्ही खूप उशीर आलात, पण अजून वेळ गेलेली नाही. यशला त्या आवाजात काहीतरी विलक्षण ओळखीचं जाणवलं. पुढच्या क्षणी त्या व्यक्तीने आपला चेहरा प्रकाशात आणला आणि यशच्या डोळ्यात अविश्वास दाटून आला. त्याने थरथर त्या आवाजात फक्त एकच शब्द उच्चारला, तुम्ही. काही क्षण निशब्द उभा राहिला. प्रकाशात आलेला चेहरा त्याने जुन्या छायाचित्रात पाहिला होता. तो त्याच्या वडिलांचा जिवलग मित्र अरुणराव होता. सर्वांच्या मते त्यांचा अनेक वर्षापूर्वी अपघातात मृत्यू झाला होता, पण ते त्यांच्यासमोर जिवंत उभे होते. हे कसं शक्य आहे? यशने थरथर त्या आवाजात विचारले. अरुणराव शांतपणे म्हणाले, कधी कधी सत्याचं रक्षण करण्यासाठी माणसाला स्वतःच सावली बनून जगावं लागतं. सरिता काही पावलं पुढे गेल्या. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य, दिलासा आणि अनेक वर्षाचा भार एकाच वेळी दिसत होता. म्हणजे तुम्ही खरोखर जिवंत आहात? त्यांनी विचारलं. हो, अरुणराव म्हणाले. आणि आता लपून राहण्याचं कारण उरलेलं नाही. गुहेच्या आतल्या भागात ते तिघे गेले. तिथे दगडात कोरलेलं एक जुनं दालन होतं. मध्यभागी लाकडी टेबलावर काही कागदपत्र, शिक्कामोर्तब केलेल्या फायली आणि एक धातूची पेटी ठेवलेली होती. अरुणरावांनी पेटी उघडली. त्यात त्या सर्व पुराव्याच्या मूळ प्रती आहेत. त्यामध्ये 2 कुटुंबांमध्ये वैर निर्माण झालं. कुणीतरी खोटे पुरावे तयार करून विश्वास तोडला होता. यशने एक एक कागद काळजीपूर्वक पाहायला सुरुवात केली. प्रत्येक पानासोबत त्याच्या मनातले अनेक गैरसमज विरघळत गेले. तो सरितांकडे वळला. तुम्ही इतके वर्ष हे ओझं एकट्याने वाहिलत. सरिता हलकस असल्या. काही वेळा सत्यावर विश्वास ठेवणारा एक जरी माणूस असला तरी आशा संपत नाही. यशच्या मनात त्यांच्याविषयीचा आदर आणखी गहिरा झाला. त्याला जाणवलं की त्यांचं नातं कोणत्याही नावापेक्षा मोठं आहे. ते परस्पर विश्वास, आधार आणि कठीण काळात साथ देण्यावर उभं आहे. इतक्यात अरुणरावांनी टेबलाखालून एक छोटीशी लाकडी पेटी बाहेर काढली. ही शेवटची गोष्ट आहे, ते म्हणाले. ती उघडण्याचा अधिकार फक्त यशलाच आहे. पेटीवर कोणतंही कुलूप नव्हतं. यशने ती हळूच उघडली. आत एक जुनं घड्याळ, एक छायाचित्र आणि एक दुमडलेली चिठ्ठी होती. चिठ्ठीवर फक्त एक वाक्य लिहिलेलं होतं, ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला गेला त्यानेच सर्वात मोठा विश्वासघात केला. त्या वाक्याखाली एक स्वाक्षरी होती. ती पाहताच अरुणरावांच्या चेहऱ्यावरील शांतता नाहीशी झाली. सरितांनी अविश्वासाने ती स्वाक्षरी पाहिली आणि कुजबुजल्या. हे अशक्य आहे. जर ही स्वाक्षरी खरी असेल तर आपला खरा शत्रू अजूनही आपल्या अगदी जवळ आहे. यशच्या हातातील चिठ्ठी थरथरू लागली. त्या स्वाक्षरीकडे तो पुन्हा पुन्हा पाहत होता. ती स्वाक्षरी त्याने यापूर्वी अनेकदा पाहिली होती, पण त्या व्यक्तीवर संशय घेण्याचा विचारही त्याच्या मनात कधी आला नव्हता. अरुणरावांनी हळू आवाजात सांगितले, यश, सत्य कधीकधी आपल्या सर्वात जवळ उभं असतं, पण आपण त्याच्याकडे पाहत नाही. सरिता शांतपणे उभ्या होत्या. त्यांच्या मनातही असंख्य प्रश्न होते. तेवढ्यात गुहेच्या बाहेर विजांचा कडकडाट झाला आणि संपूर्ण दालन काही क्षण अंधारात बुडाले. दिवे पुन्हा लागले. तेव्हा टेबलावरील एक फाईल गायब झाली होती. तिघेही चकित झाले. इथे अजून कोणीतरी आहे. अरुणराव कुजबुजले. यशने टॉर्च हातात घेतली आणि आवाजाच्या दिशेने धाव घेतली. दगडी भिंतींच्या मागे एक अरुंद मार्ग होता. त्या मार्गातून कोणीतरी वेगाने पळत असल्याचा आवाज येत होता. यश त्याच्या मागे धावत गेला. काही अंतरावर त्याच्या काळ्या कपड्यातील एक व्यक्ती दिसली. त्याने त्या व्यक्तीला थांबवण्याचा इशारा केला, पण ती सावली अंधारात विरून गेली. मात्र पळताना त्या व्यक्तीच्या हातातून एक चांदीचे लॉकेट खाली पडले. यशने ते उचलले. लॉकेट उघडताच त्यात 2 छायाचित्र दिसली. एका बाजूला अरुणरावांचा तरुणपणाचा फोटो होता आणि दुसऱ्या बाजूला एका अनोळखी व्यक्तीचा, स्त्रीचा. सरिता ते लॉकेट पाहताच थबकल्या. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य दाटले. ही तर माझी मोठी बहीण आहे, त्या हळू आवाजात म्हणाल्या. यश अवाक झाला. म्हणजे या रहस्याचा संबंध तुमच्या कुटुंबाशी आहे? सरितांनी मान हलवली. माझी बहीण अचानक बेपत्ता झाली होती. तुम्हाला वाटलं ती कायमची निघून गेली, पण हे लॉकेट सांगतंय की ती या सगळ्या घटनेशी जोडलेली होती. अरुणराव गंभीर झाले. मग वेळ फार कमी आहे. ज्याने फाईल चोरली आहे त्याच्याकडे आता अर्धसत्य आहे. उरलेलं अर्धसत्य आपल्या हातात आहे. दोन्ही एकत्र आले तर अनेक वर्षापूर्वीचे संपूर्ण रहस्य उघड होईल. तेवढ्यात गुहेच्या भिंतीवर एक लाल प्रकाश चमकू लागला. दगड हळूहळू सरकू लागले आणि आत एक गुप्त खोली उघडली. खोलीच्या मध्यभागी धुळीने माखलेली एक मोठी तिजोरी होती. तिजोरीवर त्याच रहस्यमय चिन्हासोबत एक संदेश कोरलेला होता. विश्वास हरवला तर सत्य कायमचं बंद राहील. यशने खिशातून ती जुनी चांदीची किल्ली काढली. किल्ली कुलुपात फिरताच तिजोरी उघडली. आत एक व्हिडिओ कॅसेट
काही जुनी पत्रे आणि एक डायरी ठेवलेली होती. डायरीच्या पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिले होते, जर तू इथपर्यंत पोहोचला असशील तर समज की खेळ अजून संपलेला नाही. खरा सूत्रधार अजूनही तुमच्यातलाच एक आहे. तिघांनी एकमेकांकडे पाहिले. आता त्यांना समजले होते की पुढचा प्रत्येक निर्णय त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो आणि त्यांच्यावर नजर ठेवणारी ती रहस्यमय सावली अजूनही अंधारात कुठेतरी जिवंत होती. यशने थरथरत्या हातांनी डायरीचं शेवटचं पान उघडलं. त्यावर लिहिलं होतं, सत्य लपवणारा शेवटी स्वतःच सत्य समोर हरतो. त्याच क्षणी अरुणरावांनी व्हिडिओ कॅसेट एका जुन्या प्लेअरमध्ये चालू केली. पडद्यावर अनेक वर्षापूर्वीचं चित्र दिसू लागलं. त्यात संपूर्ण कट रचणारी व्यक्ती स्पष्ट दिसत होती. दोन कुटुंबांमध्ये गैरसमज निर्माण करून स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी खोटे पुरावे तयार करण्यात आले होते. अनेक वर्ष जपलेले रहस्य त्या काही मिनिटांच्या चित्रफितीत उघड झालं. सरिताच्या डोळ्यात अश्रू आले. इतकी वर्ष त्यांनी ज्या सत्यासाठी संघर्ष केला होता ते अखेर त्यांच्या समोर होतं. यशने त्यांच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, आता भूतकाळाचं ओझं संपलं. आता आपण सत्यासोबत पुढे जाऊ. अरुणरावांनी सर्व कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्याकडे सुपूर्द केली. चौकशी सुरू झाली आणि कट रचणाऱ्या व्यक्तीला आपल्या कृत्याची कबुली द्यावी लागली. अनेक वर्षापासून तुटलेली दोन्ही कुटुंबे पुन्हा एकत्र आली. गैरसमज दूर झाले. जुन्या जखमा भरून निघू लागल्या आणि विश्वासाचा नवा अध्याय सुरू झाला. काही दिवसांनी त्या जुन्या वाड्यात ते सर्वजण पुन्हा एकदा भेटले. यावेळी वातावरणात भीती नव्हती, समाधान होतं. सरिता यशकडे पाहून हसल्या. या प्रवासाने मला एक गोष्ट शिकवली, त्या म्हणाल्या. विश्वास आणि सत्य याच्यापेक्षा मोठी शक्ती नाही. यशने हसत उत्तर दिलं. आणि संकट कितीही मोठं असलं तरी माणसं एकत्र उभी राहिली तर प्रत्येक अंधाराचा शेवट होतो. सूर्यास्ताच्या सोनेरी प्रकाशात जुना वाडा पुन्हा उजळून निघाला. अनेक वर्षापासून बंद असलेली उघडी खिडकी उघडली आणि मंद वाऱ्याची झुळूक घरभर पसरली. जणू त्या घरालाही अखेर शांतता मिळाली होती. यशने डायरीचं शेवटचं पान अलगद बंद केलं. त्या पानावरची शेवटची ओळ त्याच्या मनात कायमची कोरली गेली. रहस्याचा शेवट म्हणजे फक्त सत्याचा आरंभ. त्या दिवसानंतर त्यांनी भूतकाळाच्या सावल्यामध्ये न अडकता नव्या आयुष्याची सुरुवात केली. जुन्या आठवणी इतिहास बनल्या, पण त्यातून मिळालेला धडा कायमचा सोबत राहिला. आणि अशा प्रकारे अनेक वर्ष मनात दडलेलं रहस्य अखेर संपलं. सत्य, विश्वास आणि नव्या सुरुवातीच्या प्रकाशात त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश रहा. धन्यवाद.